नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. एमपीएससी राज्यसेवा 2025 ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म लवकर सुरू होणार आहेत. या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्र आवश्यक असतात या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. आणि तुम्ही देखील जर 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ध्येय बॅच ही लॉन्च केलेली आहे. या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा. ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती सांगतील. तर सगळ्यात आधी आपल्याला मेन जे कागदपत्र लागतं ना मित्रांनो, ते आहे एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस चं कागदपत्र. याच्यात जर चूक झाली तर लय मोठा गडबड होऊन जाते. तर याच्याविषयीचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. तरी पण मी याच्यात तुम्हाला सांगू इच्छितो की दोन पद्धतीची कागदपत्र लागतात बघा. एक लागतं एनसीएल. हे एनसीएल कोणाकोणाला लागतं? जे कोणते गट ओबीसी मध्ये आहेत, त्याच्यात एनटी पण आहे, व्हीजेएनटी पण आहे, एसबीसी पण आहे. यांनाही एनसीएल सर्टिफिकेट हे लागतं, तरच त्यांना आरक्षणाचा लाभ भेटतो. एससी आणि एसटी यांना कुठल्याही पद्धतीचं एनसीएल सर्टिफिकेट नसतं, म्हणून त्यांना तो प्रॉब्लेम नाही. पुन्हा एक आरक्षण आहे ईडब्ल्यूएस चं आरक्षण. हे ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यासाठी तुमच्याजवळ ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असतं पाहिजे. मग हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि हे एनसीएल सर्टिफिकेट कधीच असलं पाहिजे, कारण की फॉर्म जो आहे ना तर तो 28 मार्च पासून सुरू होणार आहे. आणि 31 मार्चला आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं हे जे एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस हे एक्सपायर होतं. ईडब्ल्यूएस तर एक्सपायर होतं, एनसीएल 3 वर्ष राहतं, तर काहींचं 25 मध्ये एक्सपायर होत आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या वर्षाचं अपलोड करावं बघा. त्यांनी तर सांगितलेलं पण आहे, संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 व 25-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. म्हणजे एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस सादर करणं त्याला अनिवार्य आहे. पण लक्षात घ्या, जे कोणी 28 मार्च ते 31 मार्च या दरम्यान फॉर्म भरेल त्याला 2024-25 या वर्षाकरता वैध असलेले एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस त्याला लावावं लागणार आहे. जो कोणी 1 एप्रिल पासून पुढे भरेल अशा उमेदवारांना मात्र 2025 आणि 26 या वर्षासाठी वैध असलेलं एनसीएल आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे आहे तर ते लावावं लागणार आहे. एक महत्वाची अट इथं असणार आहे. पुढे बाकी काही गोष्टी, जसं की व्यक्ती दिव्यांग आहे तर याचं सर्टिफिकेट तुम्हाला आत्ताच अपलोड करावं लागणार आहे. तेही कोणत्या फॉर्म मध्ये? पीडीएफ फॉर्म मध्ये. 50 ते 500 केबीच्या दरम्यान तुमची साईज असली पाहिजे. पुढे खेळाडू आरक्षणासाठी जे कोणी पात्र असतील, म्हणजे खेळाडू आरक्षणासाठी, त्यांनी देखील पीडीएफ फॉर्म मध्ये द्यावं. 50 ते 500 केबी मध्ये सगळ्यांना सारखंच आहे. पुढे अनाथ आरक्षणासाठी सर्टिफिकेट लागेल. माजी सैनिक, अराखीव महिला, मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक अथवा आरक्षणाचा सोयीकरता दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. लक्षात घ्या की जर कोणी याच्यातनं फॉर्म भरत असेल तर त्याला डोमिसाइल सर्टिफिकेट पण लागतं. अधिवास प्रमाणपत्र फार महत्वाचं आहे. हे फार नसतं काही लोकांकडे. अधिवास प्रमाणपत्र हे भरणं इथं गरजेचं आहे. बघा, दोन पद्धतीचे कागदपत्र लागतात. एक असतात फॉर्म भरताना आणि एक असतात प्रोफाईल क्रिएट करताना. खूप साऱ्या मुलांची ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट आहे, म्हणजे त्यांनी तिथे डॉक्युमेंट अपलोड केलेलेच असतील. परंतु खूप साऱ्या मुलांची प्रोफाईल मध्ये काही डॉक्युमेंट्स नसतात. तर फॉर्म भरताना मात्र तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित पद्धतीने चेक करून घेणे कोणते अपलोड आहे. तिथे एनसीएल ऑलरेडी असेल तर ते एनसीएल बदलून घ्यायचं, ईडब्ल्यूएस बदलून घ्यायचं, डोमेसाइल मध्ये काही चेंज असेल तर तो बदलून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही काही चेंजेस करू शकतात. बाकी फोटो, साईन वगैरे या सगळ्या गोष्टींचा चेंजेस करायचे असतील त्याच्यासाठी तुम्हाला प्रोफाईल अनलॉक करून चेंजेस करावे लागतात. पुन्हा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र. सध्या जात वैधता प्रमाणपत्राची काहीच गरज नाही, असेल तर त्याची माहिती तुम्ही तिथे टाकू शकतात प्रोफाईल क्रिएट करताना. पुन्हा तुमचे शैक्षणिक जे कागदपत्र आहेत तर त्याची देखील माहिती तुम्ही तिथं टाकून ठेवा. ती पण फार महत्वाची होऊन जाते. शैक्षणिक माहिती, तुमची शैक्षणिक माहिती जी आहे तर ती तिथं टाकून ठेवा. तर ती तुमच्यासाठी फार महत्वाची होऊन जाते. तर ते कागदपत्र लागतात आणि हे सगळे तुम्ही ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरतात तर त्यावेळी तुम्हाला ही जी आहे तर ती लागत असते. डोमेसाइल तर आवश्यकच आहे. डोमेसाइल शिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तर आणि एज्युकेशनल सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला लावावं लागणार आहे. बाकी ऑनलाईन फॉर्म भरतो ना तर त्यावेळी मेन जास्त लागत नाही. मेन कधी लागतात? जेव्हा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करताना त्यावेळी खूप सारे डॉक्युमेंट्स इथं लागतात. तिथं टायपिंग वगैरेचा संबंध नाही, म्हणून इथं टायपिंग सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. परंतु मेन तुम्हाला काय सांगितलं की नॉन क्रिमिनल ईडब्ल्यूएस या दोन अशा गोष्टी आहेत ना की ज्या तर तुम्ही चुकीच्या लावल्यात किंवा ज्या व्यवस्थित लावल्या नाहीत ना तर त्यांचा फटका तुम्हाला कधी बसतो? डायरेक्ट तुम्ही जेव्हा जॉईनिंग करताना तर त्यावेळी तुम्हाला फटका बसतो. म्हणून तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने ते सर्टिफिकेट अपलोड करणं इथं गरजेचं असणार आहे. आणि भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि तुम्ही देखील जर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी प्रिलियम ओरिएंटेड खास ध्येय बॅच आपण जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे। यात राज्यसेवेचे 127, वनसेवेचे 144, स्थापत्य सिव्हिलचे 114, पुढे भविष्यात कृषीच्या जागा येतील, बाकीच्या जागा येतील। तर त्या सगळ्यांसाठी पूर्व परीक्षा ही कॉमन असणार आहे। तर या सर्व पूर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी ध्येय बॅच असणार आहे। याचे ऍडमिशन्स ओपन झालेले आहेत। अधिक माहितीसाठी तुम्ही हे जे नंबर्स आहेत तर यांना कॉल करा, ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील। आणि आणखी तुम्हाला काही राज्यसेवेविषयी माहिती लागत असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।